यावर काही फार आता मला तरी गरज वाटत नाही, कारण ही गरज आहे, ही नीड आहे आता कामाचा निपटारा करण्यासाठी, ती दिलीच गेली पाहिजे. आणि त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रोखणं हे मात्र उचित नाही. तुळजापूर मंदिराचे पुजारी आणि लातूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याकडे ड्रग्सचा मोठा साठा सापडलेला आहे. हे रॅकेट चालवत असण्याचं समोर आलं. नाही, सगळे आता भ्रष्ट झालेलं आहे. देवांना सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही. ज्या पवित्र देवालयात हे राहतात त्याचं पावित्र्य घालवण्याचं पाप अलीकडे सुरू झालंय आणि त्यामध्ये राजकीय लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. एका विशिष्ट पक्षाच्या आमदारांच्या जवळची लोक त्या ठिकाणी आता पुढे आले, त्यांची नावं पुढे आलेली आहेत. मंदिरातला पुजारी याच्यावर आता विश्वास कसा ठेवायचा? आम्ही सर्वच पुजारी म्हणत नाही, परंतु ज्या पुजाऱ्यांनी हे पाप केलं किंवा तो पकडला गेला असेल, तो आरोपी असेल, तर त्याला देवालयाच्या दरवाजात नेऊन फटके मारणार का? हा सांगतो ना, बाकीचे मंत्री ओरडत असतात. आमचं जर पावित्र्य, आमच्या धार्मिक भावनाला ठेच पोहोचत असेल पुजारी, तर तो पुजाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत सोडता कामा नये. त्याला पहिल्यांदा तर सबक शिकवलं पाहिजे आणि मेसेज दिला पाहिजे की मंदिरामध्ये देवाची पूजा करून धार्मिक भावनेशी, लोकांच्या भावनेशी खेळतो, त्यामुळे त्याला फटके देणं हे पुण्याचं काम होईल. आणि जो फटके मारेल त्याला अतिपुण्य लाभेल. अशी जर नालायक प्रवृत्तीला ठेचायचं असेल तर 26-11 जो मास्टरमाइंड होता, आता ते आणू देत, आनंद आहे. मास्टर माइंडला आणतायत. काल आमच्या प्रणितींनी बोललं, काल किंवा वर्षाताईंनी, आज जर तुम्ही राणाला आणताय तर मग त्या दाऊदला का आणलं नाही? तो तर जवळ बसला आहे पाकिस्तानात. ती हिंमत का दाखवत नाही? त्यालाही घेऊन या, कारण या बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये मास्टर माइंड जो तरी असला तरी त्याची जबाबदारी कोणावर आहे हे सगळ्यांना माहित आहे. जबाबदारी कोणी स्वीकारली होती हेही माहित आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर आणून महानगरपालिकेच्या याचा राजकारण करू नये. देशद्रोही आहे. त्या देशामध्ये त्यांनी जे बॉम्बस्फोट घडवून आणलाय त्याला आणून त्याला फाशी दिली पाहिजे आणि त्याचं राजकारण करता कामा नये. कारण राजकारण करून पुन्हा मताची पोळी शेकली जाईल. हिंदू मुस्लिम करून हमने बहुत कुछ किया. 15 वर्ष झालेत त्या तरुण राणाला आणायसाठी. 15 वर्ष का लागलेत याचं उत्तर कोण देणार? बरोबर आता कॉर्पोरेशनच्या निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणून त्याचा मुंबईमध्ये उपयोग करतील आणि त्याच्यावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे यांना कारण शोधतात. हे कामामुळे, विकासामुळे आणि उत्तम सरकार प्रशासन म्हणून जिंकत नाहीत, तर हे जुमलेबाजी करून पुन्हा निवडणुका जिंकतात हे सिद्ध होईल. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरिबांसाठी असलेला 30 कोटींचा निधी वापरलाच नाही पाहिजे. धर्मदाय आयुक्तांच्या चौकशीत हे माहिती समोर आली. कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी, हे दिदी, ते दिदी. अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. हे काय, मी पहिलेही बोललो, हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज. ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. त्यांना काय हे कलंक आहे. अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर कलंक आहे. आणि यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा, हे धंदे बंद झाले पाहिजेत. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरिबांसाठी असलेला 30 कोटींचा निधी वापरलाच नाही पाहिजे. धर्मदाय आयुक्तांच्या चौकशीत हे माहिती समोर आली. कसलं ते मंगेशकर कुटुंब? हे लुटारूंची टोळी. ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय? त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लता दिदी, आशा दिदी,
हे दिदी ते दिदी, अरे तेवढं जर समर्पण असतं लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती. हे काय मी पहिलेही बोललो, हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतोय रोज. ज्या माणसाने खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी. हे कसले माणुसकी आहे यांच्यात? हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो. त्यांना काय ते कलंक आहे. अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरिबाची लूट करून गरिबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर कलंक आहे. आणि ह्यामुळे याला कोणी साथ देऊ नये, यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा, हे धंदे बंद झाले पाहिजेत. ब्रह्मपुरी अर्बन बँकेकडून बैलजोडी जप्त केली जाईल अशा पद्धतीचा आवाज 200 रुपयाची लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आलेला. मी कालच एसपी ला बोललो, एसपी कडे तो व्हिडिओ पाठवला. एसपीला आणि एसपीला सांगितलं हा जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओ मध्ये आलेली आहे, ती गाडी जप्त करा. आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब लांचाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की हे लोक जनावर जे कत्तलखान्यात जातात ते अडवून हे जे दाखवत आहेत हे म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो. यातील अनेक काही जण इमानदार असतील, अनेक जण त्यातले हे लुटारू आहेत आणि धंदा चंदा वसूल करणं हा धंदा झालेला आहे त्यांचा त्या गोमातेच्या नावाखाली. काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू, पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्री दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारूंची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे.